श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की आपला हे स्त्रियांचा सर्वात आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा ही आपण का साजरी करतो? तर वटपौर्णिमेला सावित्रीने सत्यवानाचे प्राण या दिवशी वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण एमाकडून वापस आणले होते आणि सत्यवानाचे प्राण या वडाच्या झाडाखालीच आले होते. म्हणून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपलं सौभाग्य आपण अखंड सौभाग्यवती राहावं यासाठी वडाची पूजा केली जाते. म्हणून स्त्रियांचा सर्वात आवडता सण हा वटपौर्णिमा आहे. या दिवशी आपण वडाची मनोभावे पूजा करतो, छान सजतो धजतो, साडी घालतो आणि वडाची मनोभावे पूजा करतो. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आपण काही निसर्गाचं देणं लागतो. ज्यावेळेस आपण या धर्तीवर राहतो म्हणजे आपण निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून ते केल्याने आपल्याला समाधान मिळेल आणि आपल्याला छान वाटेल. तर याच दिवशी आणि प्रत्येक सणाला एक महत्त्व असतं. प्रत्येक सण का असतो त्याचं एक स्पेसिफिक कारण असतं किंवा त्या सणाचं एक महत्त्व असतं. आणि त्याच सणा दिवशी ज्या आपल्या प्रत्येक सणाला वेगळं महत्त्व असतं. ज्या दिवशी जे सण आहे त्याचं एक वेगळं महत्त्व असतं. आणि त्या दिवशी एक सात्विक ज्या शक्ती असतात त्या सात्विक शक्ती, सात्विक लहरी, पॉझिटिव्ह एनर्जी त्या दिवशी जास्त प्रभावी असतात. आणि त्या सात्विक लहरीचा, सात्विक उपायाचा, पॉझिटिव्ह एनर्जीचा आपण फायदा घेतला पाहिजे. आणि विशेषतः पौर्णिमा असल्यामुळं त्या दिवशी सात्विक लहरी अतिशय पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये असतात. तर त्या लहरीमधून, त्या हवेमधून, त्या ब्रह्मांडामधून आपण त्या घेतल्या पाहिजे. म्हणूनच या दिवशी एक साधा सरळ एक उपाय आहे. तर ते जे कोणी मानतात, विश्वास ठेवतात ते तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय करणं काम आपलं आहे, त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. आपण मोठा उपाय केला तर त्याचं छोटं का होईना फळ आपल्याला मिळतंच. आणि ज्या दिवशी सात्विक लहरी जागृत असतात, युनिव्हर्स त्या दिवशी प्रसन्न असतं आणि ब्रह्मांड पण प्रसन्न असतं. आणि त्या दिवशी आपण जे मागतो ते आपल्याला मिळतं. त्यासाठी एक छोटासा उपाय आहे, तो आपल्याला या दिवशी करायचा आहे. आणि वार आहे सोमवार, 29 तारीख आहे. या दिवशी वटपौर्णिमा आहे. तर त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. आणि ज्या झाडाचे पान आणले आहे त्याच झाडाखाली टाकायचे का? तर नाही, त्या झाडाखाली टाका किंवा दुसऱ्या झाडाखाली टाका. ज्या झाडाचं आणलंय त्या झाडाखाली टाका, असं काही नाहीये. तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं? आणि ही सेवा कोणीही करू शकतं. लग्न झालेली स्त्रीच करायचं असं काही नाहीये. लग्न झालेली स्त्री करू शकते, मुलगी करू शकते, आई, बहीण, बायको, नवरा, मुलगा, मुलगी कोणीही करू शकतं. आई आपल्या मुलासाठी करू शकते, नवरा आपल्या बायकोसाठी, बायको आपल्या नवऱ्यासाठी करू शकते, आई आपल्या मुलासाठी, कुणाहीसाठी कोणीही हा उपाय करू शकता. आणि हा उपाय करत असताना आपली श्रद्धा असणं खूप गरजेचं असतं. कारण कुठलंही काम करत असताना, आपण कुठलीही सेवा करत असताना जी आपण सेवा करतो त्याचं फळ भेटेल की नाही हे जर आपल्या मनामध्ये डाऊट असेल तर ते फळ आपल्याला भेटतच नाही. प्रथम आपलं मन रेडी पाहिजे, की आपलं मन सांगितलं पाहिजे की हे सेवा केल्याने किंवा हा उपाय केल्याने मला याचा रिझल्ट नक्की मिळणार आहे आणि याचा फायदा मला नक्की होणार आहे. हे जर तुमच्या मनात असेल तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. तर काय, सेवा साधी सरळ आहे. तुम्ही वडाला पूजा करायला गेलात तेव्हा किंवा पूजा करून आलात नंतर किंवा वडाची पूजा करण्याच्या अगोदर हा उपाय तुम्ही कधीही करा. ज्यावेळेस तुम्ही वडाच्या झाडाखाली जाता त्यावेळेस तुम्हाला एक वडाचं पान घ्यायचं आहे. वडाचं पान घ्यायचं म्हणजे तुम्हाला वडाचं पान तोडून घ्यायचं नाहीये, निसर्गाला हानी होईल असा कुठलाही प्रकार आपल्याला करायचा नाहीये. तर वडाचं झाड शक्यतो वडाच्या झाडाचं पान आपल्या हाताला येतच नाही. वडाचं झाड मोठं असतं आणि त्याचं पान आपल्या हाताला पोहोचूच शकत नाही. आणि छोटं म्हणजे लावलेलं असेल, 1-2 वर्षापूर्वी लावलेलं असेल तर त्याचं पान तुमच्या हाताला पोहोचतं. तरी पण आपल्याला झाडाचं पान हे आपल्याला तोडायचं नाहीये. आणि वृक्षाला त्रास होईल वटपौर्णिमेच्या दिवशी वृक्षाला त्रास होईल असं काही आपल्याला करायचं नाही, कुठल्याही दिवशी करायचं नाहीये.
म्हणून काय करायचं आहे, खाली पडलेलं पान, वडाच्या झाडाखाली खाली पडलेलं पान तुम्हाला घ्यायचं आहे. ते पान स्वच्छ असं म्हणजे तुटलेलं किंवा फाटलेलं किंवा सुराख पडलेलं, होल पडलेलं, छिद्र पडलेलं असू नये. ते चांगलं असावं. ते पान तुम्ही घ्या आणि ते पान तुम्ही घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यावरती आपल्याला कुंकाने आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. इच्छा लिहायची म्हणजे आपल्याला भली मोठी लिस्ट लिहायची का त्याच्यावर, त्या पानावर आपल्याला बसणार पण नाही आहे. तर एक थोडक्यात आपल्याला अगदी थोडक्यात आपल्याला ती इच्छा लिहायची आहे. संतान प्राप्ती, नोकरी प्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, मनासारखा जोडीदार, असं म्हणजे शॉर्टकट आपल्याला जी तुमची इच्छा असेल ते आपल्याला छोट्या शब्दात पानावर बसेल असं आपल्याला लिहायचं आहे. आणि हे इच्छा लिहिल्यानंतर आपण ज्यावेळेस आपण वडासाठी आपण जे धागा, कॉटनचा धाग्याचं जे बंडल गुंड घेणार आहे, तर तशाच प्रकारचं दुसरं एक तुम्हाला गुंड नवीन घ्यायचा आहे. नवीन सुती धागा घ्यायचा आहे तुम्हाला. आणि जे कोणी सेवा करणार आहे, म्हणजे मी करणार आहे, म्हणजे आई करणार आहे, तर जे सेवा करणार आहे तर स्वतःच्या उंची एवढा तुम्हाला ते धागा घ्यायचा आहे, सुती धागा घ्यायचा आहे. आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सरळ थांबायचं आहे. डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्याला लांबी पूर्ण लांब आपल्या उंची एवढा दोरा घ्यायचा आहे. उंची एवढा दोरा घ्यायचा आहे आणि तो दोरा कट करायचा आहे आपल्या उंची एवढा दोरा घेऊन. त्यानंतर ते जे पान आहे आपण लिहिलेलं, त्याच्यावर जी आपण इच्छा लिहिली त्या पानाला आपल्याला गुंडाळायचं आहे. म्हणजे उलटा नाही, सुईशी आपल्याला गुंडाळायचा आहे, तो धागा गुंडाळायचा आहे. आणि ते पान आपल्याला देवापाशी ठेवायचं आहे. आणि देवापुढे ठेवल्यानंतर आपल्याला इच्छा बोलायची आहे. आपण जी पानावरती इच्छा लिहिली आहे ते म्हणजे संतान प्राप्ती, नोकरी प्राप्ती, मनासारखा जोडीदार, स्वतःचे घर, जे काही तुमची इच्छा असेल ते तुम्ही जी इच्छा लिहिले ना, तर ते देवाच्या पुढे पान ठेवल्यानंतर असं बोलायचं आहे की माझे घर झालेले आहे, माझ्या मुलाला नोकरी लागलेली आहे, माझ्या मुलाचं शिक्षण चांगलं चाललं आहे, मला मनासारखा जोडीदार भेटलेला, जे काही तुमची इच्छा असेल ते तुम्हाला त्या म्हणजे बोलायची आहे, प्रार्थना करायची आहे, माझं हे झालेलं आहे असं. आपल्या पॉझिटिव्ह म्हणजे बघा, युनिव्हर्सकडे भरपूर काही देण्यासारखं आहे. फक्त आपण आपल्या मनातून, आपल्या इच्छेने, आपल्या मनातून त्याला मागितलं पाहिजे. युनिव्हर्स आपल्याला तथास्तु म्हणायला वेळ लागत नाही. आणि सतत आपल्या जिभेवर सरस्वती नांदते, लक्ष्मी नांदते. आपल्या तोंडातूनही कधी काय म्हणजे बाहेर पडेल आणि ते तथास्तु व्हायला काही वेळ लागत नाही. त्यासाठी आपण प्रत्येक वेळेला चांगलं बोलायचं आहे, चांगलं चिंतायचं आहे, चांगलं सांगायचं आहे, चांगलं वागायचं आहे, कुणाचं वाईट करायचं नाही आहे. ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी चांगल्या करतो त्यावेळेस आपल्यासोबत सगळं चांगलंच होत असतं. आणि ज्यावेळेस आपण वाईट करत असतो त्यावेळेस आपल्यासोबत वाईटच होत असतं. त्यासाठी आपण चांगला विचार करायचा आहे, चांगलं राहायचं आहे. आपल्या अगोदर दुसऱ्याचा विचार करायचा, तर आपलं अगोदर चांगलं होणारच, हे 100% गॅरंटी. त्यासाठी आपण चांगल्या गोष्टी, चांगले वातावरण आपल्या घरात ठेवायचं आहे आणि आपण चांगलंच बोलायचं आहे. चांगल्या आपल्या मनाने जी इच्छा मागतो, आपल्या प्रसन्न मनाने जी इच्छा मागतो ते आपली इच्छा पूर्ण होतेच. तर हा उपाय चांगला आहे. हा उपायाचा योग वर्षातून एकदाच येतो, तर हा उपाय नक्की करून बघा, याचा रिझल्ट 100% आहे. तर आजची सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.